की यार तुम्हाला तयार व्हायला ना भरपूर वेळ लागतो. ऑफकोर्स भरपूर वेळ लागतं, कारण त्याच्यासाठी भरपूर सारे कारणं आहेत आपल्याकडे लेट होण्यासाठी. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न असतो की कुठेही बाहेर जाताना की मी काय घालू, ड्रेस घालू की साडी घालू. ते सिलेक्ट करण्यामध्ये इतका वेळ जातो. आणि चुकून जर साडी सिलेक्ट केली तर मग तर काही विचारायचा प्रश्न नाही, कारण साडी नेसायला भरपूर वेळ लागतो बॉस. आणि त्याच्यानंतर सगळं नेसून मिसून झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला असतो की आता ह्याच्यावरती मी ज्वेलरी काय घालू. आणि सगळ्यात मोठी खोळंबळ तेव्हा होते की जेव्हा आपण सिलेक्ट करतो, आपल्या मनात असतं की आपल्याला काय घालायचं ह्याच्यावरती, आणि आपण जेव्हा ते शोधायला जातो आपल्याला ते ठेवलेल्या ठिकाणी मिळत नाही. का? कारण आपण कधी ज्वेलरी व्यवस्थित ऑर्गनाईज करतच नाही. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही माझे टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहेत, ज्याच्यानं तुम्ही खूप छान पद्धतीनं ज्वेलरी ऑर्गनाईज करू शकता आणि अगदी ती व्यवस्थित ठेवूसुद्धा शकता. त्यामुळं तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की व्यवस्थित ज्वेलरी कसं ऑर्गनाईज करायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप छान छान टिप्स तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला आपण नवीन सबस्क्रायबर्सना जसं शाउटआउट देतो ते सुद्धा देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव आहे प्रणवती. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी या सगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बघायला तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. टिप नंबर 1, महत्त्वाची टिप, सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट आपण काय करायचं आहे, डिक्लटर. डिक्लटर म्हणजे काय? आता सगळी तुमची ज्वेलरी जी आहे ती सगळी काढा, एका ठिकाणी ठेवा आणि त्या ज्वेलरीला व्यवस्थित बघा. आता ह्या सगळ्या ज्वेलरीमधली भरपूर ज्वेलरी अशी असते जी तुम्ही मागच्या 6 महिन्यापासून यूजच केलेली नाही आहे आणि आपण म्हणत असतो की हे मी यूज करणार आहे, पण तो दिवस कधी येतच नाही आणि ती ज्वेलरी पडून पडून खराब होत असते. त्यामुळं अशा वेळेस जेव्हा पण तुम्ही ऑर्गनाईज करता ती ज्वेलरी सगळ्यात पहिला बाजूला काढून ठेवा, जे तुम्ही अजिबात यूज केलेलं नाही आहे आणि पुढं यूज करण्याचा फारसा असा काही प्लॅनसुद्धा नाही आहे. ती आपण डिक्लटर करतो म्हणजे तो साईडला काढून ठेवायचा आणि ती चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर ती तुम्ही दुसऱ्यांना डोनेटसुद्धा करू शकता. मग आता तुम्ही कुणालाही द्या, तुमच्या मम्मीला आवडत असेल तर मम्मीला देऊ शकता, बहिणीला आवडत असेल तर तुम्ही बहिणीला देऊ शकता, इवन तुमच्या घरात हाऊस हेल्प असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही देऊ शकता. आता सांगण्याचा मुद्दा हे आहे की कोणतीही गोष्ट स्वतःकडे जर पडूनच राहणार असेल तर ती दुसऱ्यांना द्यावी, म्हणजे ते त्यांना यूज करू शकतात आणि त्याचा पुरेपूर वापरसुद्धा होऊन जातो. त्यामुळं कोणतीही गोष्ट ऑर्गनाईज करण्याच्या आधी, मग ती ज्वेलरी असो, तुमचे कपडे असो, तुमची चप्पल बुटा काहीही असो, सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं, डिक्लटर. डिक्लटर केल्यानंतर ॲक्च्युली आपल्याला लक्षात येतं की आपल्याला ह्या गोष्टींची गरजसुद्धा नव्हती, आपण उगाचच ती साठवून ठेवली होती. ही दुसऱ्यांना दिल्यामुळं ते त्यांना यूजसुद्धा करू शकतात आणि प्लस आता आपल्याकडं सामान थोडंसं कमी होतं आणि कमी गोष्टींना ऑर्गनाईज करणं थोडंसं सिम्पल असतं. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे डिक्लटर. जी गोष्ट आपण वापरत नाही ती दुसऱ्यांना देऊन टाका. पण हां, दुसऱ्यांना देण्याच्या आधी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जी पण वस्तू तुम्ही देत आहे ती चांगल्या कंडिशनमध्ये असली पाहिजे. असं नाही की तुटलेलं आहे, कुठून मोडलेलं आहे, सगळे मणी वगैरे पडलेले आहेत, मी ह्यांना देऊन टाकते, असं अजिबात नाही करायचं. ठीक आहे, दुसऱ्यांना जरी देत असला तर मेक शुअर की ती गोष्ट चांगली आहे आणि चांगली असेल तरच ती दुसऱ्याला द्या. आता टिप नंबर 2 म्हणजे जे पण आता ज्वेलरी आपली डिक्लटर केल्यानंतर उरलेली आहे त्याला विभागायचं आहे, डिवाईड करायचं आहे. आता डिवाईड करणं म्हणजे काय, आता ज्वेलरी नुसता जरी म्हटली तर ज्वेलरीमध्ये भरपूर काही येतं. गळ्यातले सेट येतात, कानातले येतात, बँगल्स येतात, नोज रिंग्स येतात, नथ येते, भरपूर काही असतं. आणि त्या ज्वेलरीमध्ये सुद्धा भरपूर काही प्रकार असतात. गोल्डन टचवाली ज्वेलरी, ऑक्साईड ज्वेलरी, कुंदनची ज्वेलरी म्हणा, भरपूर काही प्रकार असतात. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात पहिला काय करायचं आहे, विभागणी करायची आहे. म्हणजे हा एक सेक्शन झाला, हा एक सेक्शन झाला, म्हणजे तुम्हाला माइंड क्लिअर असतं की माझ्याकडं कोणत्या प्रकारमध्ये किती ज्वेलरी आहे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी माझी ज्वेलरी ऑर्गनाईज करत असते तर माझ्या ज्वेलरीमध्ये सगळ्यात मोठा एक सेक्शन असतो, तो म्हणजे गोल्डन टच असलेली ज्वेलरी. म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन ज्वेलरीसुद्धा येतात, भरपूर सारे गोल्डन डिझाईनचे ज्वेलरी असतात. हे गोल्डन म्हणजे सोन्याची ज्वेलरी नाही आहे, गोल्डन डिझाईन म्हणजे गोल्डन कलरचे हे ज्वेलरी असतात, जे मी मोस्टली ट्रेडिशनल वेअरवरती महाराष्ट्रीयन जेव्हा मी मेकअप लुक करत असते त्याच्यावरती ही ज्वेलरी यूज करत असते. तर हा सेक्शन माझा खूप मोठा आहे, त्यामुळं हा एक मोठा एक सेक्शन माझा मी करते. दुसरा सेक्शन म्हणजे
कलर्ड ज्वेलरी, आता जे पण वेगवेगळ्या कलरची जे दागिने आहेत माझ्याकडे, गळ्यातले म्हणा किंवा इयरिंग्स म्हणा, जेव्हा सेट असतात ते तो सगळा एक मोठा सेक्शन आहे ज्याच्यामध्ये सगळे कलर्ड ज्वेलरीसुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये मी माझी कुंदन ज्वेलरीसुद्धा मिक्स करते, कारण कुंदन ज्वेलरीचं कलेक्शन माझ्याकडे जास्त नाही आहे. त्यामुळं कलर्ड ज्वेलरीमध्ये कुंदन ज्वेलरीसुद्धा एक छोटा सेक्शन मी त्याच्यामध्ये केलेली आहे. ठीक आहे, तर सगळ्यात आता गोल्डन सेक्शन एक झाला, कलर्ड ज्वेलरीचा एक सेक्शन झाला. तिसरा सेक्शन म्हणजे जे छोटे छोटे तुमची ज्वेलरी असतात, मग त्याच्यामध्ये तुमची नोज पिन्स म्हणा किंवा बोर म्हणा किंवा इयरिंग्स, छोटे छोटे इयरिंग्स असतात ते म्हणा किंवा अगदी अंगठ्या असतात तो सुद्धा एक सेक्शन असतो. आता हे छोट्या छोट्या गोष्टी असेंबल केल्यानंतर भरपूर मोठा सेक्शनसुद्धा होऊन जातो. तर असे आपले 3 सेक्शन आता माझे झालेले आहेत, गोल्डन ज्वेलरी प्लस कलर्ड ज्वेलरी आणि जे छोट्या छोटे ज्वेलरीज असतात त्याचा एक कलेक्शन आलेला आहे. आणि अजून एक मोठा कलेक्शन जी माझी ज्वेलरीमध्ये आहे ते म्हणजे ऑक्साईड ज्वेलरीचा कलेक्शन. आता ही ऑक्साईड ज्वेलरी जी आहे ती मोस्टली मी माझ्या गोल्डन ज्वेलरीमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही ज्वेलरीमध्ये मिक्स करायला जात नाही, कारण ऑक्साईड ज्वेलरी जेव्हा आपण वेअर करणार असतो तर त्याचा मेकअपसुद्धा वेगळा असतो. तर सगळंच आपण ऑक्साईड ज्वेलरीचं वेगळं कलेक्शन ठेवायला मी प्रेफर करते. ठीक आहे, त्यामुळे दुसरी गोष्ट काय करायचं आहे, ज्वेलरीला व्यवस्थित डिवाईड करून घ्यायचं आहे, सेक्शन करून घ्यायची आहेत, म्हणजे तुम्हाला पुढे ते ऑर्गनाईज करण्यासाठी खूपच जास्त सोपं होऊन जातं. टिप नंबर 3, ज्वेलरी ऑर्गनायझरचा वापर करणे. आता हा इतका छान प्रकार आहे, इतकं छान ऑर्गनायझर हे नवीन आजकाल मार्केटमध्ये आलेले आहेत आणि ह्याचा वापर केल्यानं ना ट्रस्ट मी अर्धं काम तुमचं हलकं होणार आहे, कारण हे खूपच यूजफुल ज्वेलरी ऑर्गनायझर्स असे मिळत आहेत. आता हे ऑनलाईनसुद्धा मिळतात आणि प्लस तुमच्या सिटीमध्ये सुद्धा हे दुकानात आरामात मिळून जातं. मी लिंक तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणारच आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता. सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारच आहे. ठीक आहे, हे ज्वेलरी ऑर्गनायझर्स यूज करण्याचे ना भरपूर सारे फायदे आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट तर हे जे डबे असतात ह्याच्यामध्ये छोटे छोटे असे कंपार्टमेंट्स असतात, त्याच्यामध्ये तुम्ही अगदी प्रत्येक ज्वेलरी ही सेपरेट ठेवू शकता, म्हणजे प्रत्येक ज्वेलरीसाठी एक जागा त्या ज्वेलरी ऑर्गनायझरमध्ये असते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा ज्वेलरी तुम्हाला हवी असेल, फक्त ह्याचं टोपण जरी तुम्ही नाही उघडला तरी हे ट्रान्सपरंट असल्यामुळे वरूनसुद्धा तुम्हाला कळतं की तुम्हाला जे हवं आहे ते ह्या बॉक्समध्ये आहे की नाही. खूप छान पद्धतीने तुम्ही ज्वेलरी ऑर्गनाईज करू शकता आणि प्लस हा खूप इझिली तुम्ही ॲक्सेससुद्धा करू शकता. आता बऱ्याच वेळेस आपल्याला ज्वेलरी कुठं आहे माहीतच नसते, एखाद्या कोणत्या तरी डब्यात आपण टाकलेला असतो आणि ती एक ज्वेलरी शोधण्यासाठी पूर्ण डब्यामध्ये जितकी पण ज्वेलरी आहे ते तुम्हाला सगळ्याला सॉर्ट करून बघावं लागतं. ठीक आहे, पण जर तुम्ही ज्वेलरी ऑर्गनायझर्स यूज करत असाल तर अगदी सगळी जी ज्वेलरी आहे ती तुमच्या डोळ्यासमोर असते. फक्त तो डबा उघडला की ती ज्वेलरी आपल्याला समोर दिसते की त्याच्यामध्ये आहे की नाही आहे. त्यामुळं इझिली ॲक्सेस करू शकता आणि प्लस खूप छान पद्धतीनं तुम्ही ह्याला ऑर्गनाईज करू शकता. आता तिसरी गोष्ट म्हणजे हे जे ऑर्गनायझर्स आहेत हे खूप जास्त महागसुद्धा नसतात, अगदी 100 रुपयेपासून चालू होतात. त्यामुळं अफोर्डेबल आहे, बजेटमध्ये आहे, तुम्ही हे स्वतःसाठी मागवू शकता. टिप नंबर 4, ऑर्गनायझर्स मागवताना सुद्धा तुमची जी ज्वेलरी आहे त्या हिशोबाने ज्वेलरी ऑर्गनायझर मागवावी. आता या ज्वेलरी ऑर्गनायझरमध्ये भरपूर साईजेस आहेत, अगदी छोटे छोटे ऑर्गनायझरसुद्धा मिळतात, मीडियम साईजचे मिळतात, मोठेसुद्धा मिळतात. ठीक आहे, आणि त्याचबरोबर ऑर्गनायझरमध्ये जे मोठे मोठे प्लास्टिकचे डबे असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीनं ज्वेलरी स्टोअर करता येतं. ते कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे जे वेगवेगळे ज्वेलरी ऑर्गनायझर्स आहेत ते तुमच्या ज्वेलरीच्या तुमचा जो कलेक्शन आहे त्याप्रमाणे हे जे ऑर्गनायझर्स आहेत ते सिलेक्ट करायचं. टिप नंबर 5, जुन्या गोष्टींना अपसायकल करणे. आता हे अपसायकल करणे म्हणजे काय प्रकार आहे? आता तुम्ही म्हणणार की प्रणती माझ्याकडे ज्वेलरी ऑर्गनायझर काहीही नाही आहे आणि मला सध्या नवीन घ्यायचंसुद्धा नाही आहे. ठीक आहे, तसंही चालेल. आता तुम्ही आजूबाजूला तुमच्या घरात जरी बघितला तर तुम्हाला भरपूर अशा बॉक्सेस म्हणा किंवा खूप छान छान असे डबे हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच. जसं की माझ्याकडं हा एक डबा आहे, हा मला दिवाळीसाठी गिफ्ट म्हणून मिळाला होता. ह्याच्यामध्ये काहीतरी सामान मला ह्या बॉक्समधून आलेलं होतं. आता ते गिफ्ट जे होतं ते तर कामात आलेलंच आहे, पण आता हे जे बॉक्स आहे हे इतकं सुंदर आहे की मला ह्याला फेकण्याची अजिबातच इच्छा होत नाही आहे. असेच बॉक्सेस तुमच्याकडे सुद्धा नक्कीच असणार आहे. असे अगदी डिझाईनवाले जरी नसले, प्लेन असेल तरीही चालेल, पण असे जे बॉक्सेस असतात ह्याला तुम्ही खूप छान पद्धतीनं ज्वेलरी ऑर्गनाईज करण्यासाठी, ज्वेलरीला व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे तुमच्याकडे जर असे काही डबे असतील, असे काही बॉक्सेस असतील तर त्याला फेकून न देता त्याला तुम्ही ज्वेलरी बॉक्स म्हणून अपसायकल करून सुद्धा त्याला यूज करू शकता.
सो टिप नंबर 5 होती जुन्या गोष्टींना अपसायकल करणे. टिप नंबर 6, प्रत्येक ज्वेलरीसाठी एक ज्वेलरी पाऊच यूज करणे. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मोठी बॉक्स जरी तुमच्याकडे एक असला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ज्वेलरी व्यवस्थित ठेवू शकता. पण आता जर तुम्ही असंच त्या बॉक्समध्ये ज्वेलरी टाकली तर ती व्यवस्थित राहणार नाही आहे. सगळे ज्वेलरी एकमेकांच्यामध्ये गुंतागुंती होणारच आहे, ते अडकणार आहेत आणि त्याच्यामुळे आपली ज्वेलरीसुद्धा खराब होऊ शकते. त्यामुळे अशा वेळेस काय करायचं, प्रत्येक ज्वेलरीसाठी असं ज्वेलरी पाऊच म्हणून एक वेगळा प्रकार आहे जो होलसेलमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतो, रिटेलमध्ये सुद्धा मिळतो. जर तुमच्याकडे भरपूर ज्वेलरी आहे तर तुम्ही होलसेलमध्ये सुद्धा भरपूर स्टॉक असा उचलू शकता. ठीक आहे, तर हे पाऊचेस असतात ना, ह्याच्यामध्ये एक सिंगल ज्वेलरीसाठी एक पाऊच तुम्ही ठेवू शकता आणि ह्याला व्यवस्थित वरती झिपसुद्धा असतं. त्यामुळे खूप छान पद्धतीने ही ज्वेलरी व्यवस्थित राहते, खराब होत नाही. आणि अगदी तुमचे जे मोठे मोठे बॉक्सेस असतात त्याच्यामध्ये प्रत्येक ज्वेलरी जर तुम्ही व्यवस्थित सेग्रिगेट करून ठेवत गेला तर तुम्हाला जेव्हा ह्या ज्वेलरीची गरज असते तर तुम्हाला शोधत बसण्याची काहीही गरज पडत नाही. अगदी वरून नुसतं उचलून जरी तुम्ही बघितला ही ज्वेलरी कोणती आहे, आरामात दिसून जातं, कारण ही ट्रान्सपरंट असते त्यामुळे दिसतंसुद्धा आणि तुम्ही खूप इझिली ह्याला ॲक्सेससुद्धा करू शकता. आणि असं जर तुम्ही ज्वेलरी तुमची सेव्ह करत असाल तर तुमची ज्वेलरीसुद्धा बऱ्याच वेळासाठी खराब होणार नाही आहेत, स्टड्स पडणार नाहीत, त्याची चमक जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक ज्वेलरीसाठी हे ज्वेलरी पाऊच तुम्ही यूज करू शकता. टिप नंबर 7, छोट्या ज्वेलरीजना मॅनेज करणं हे खूप अवघड असतं, कारण आपले छोटे छोटे जे कानातले असतात, छोटे स्टड्स असतात, नथ असते, नथ तर इतकी छोटी असते की बऱ्याच वेळा ती कुठे पडली हे कळतसुद्धा नाही. तर नथ म्हणा किंवा तुमचे जे बोर असतात, माझ्याकडे बोरचं कलेक्शन भरपूर आहे, तर बोर असतात ते सुद्धा खूप लहान असतात, मांगटिका वेगवेगळे मांगटिका असतात किंवा तुमचे रिंग्स असतात. आता ह्या गोष्टींना व्यवस्थित ठेवणंसुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं ह्याच्यासाठी खूप स्मॉल साईजमध्ये सुद्धा खूप छान छान ऑर्गनायझर्स मिळतात. आता हा ऑर्गनायझर मी तुम्हाला दाखवत आहे. हा स्पेशली मी माझ्या छोटे इयरिंग्स म्हणा किंवा नथसाठी म्हणा किंवा माझे बोर आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित ठेवण्यासाठी हे छोटे ऑर्गनायझर्स खूप कामात येतात. आता ह्या ऑर्गनायझरचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे, ह्याच्यामध्ये आतले जे ऑर्गनायझर जे आहेत ते रिमूवेबल आहेत. आता बऱ्याच वेळेत एखादा समजा तुमचा बोर आहे ज्याचा साईज मोठा आहे, तर अशा वेळेस ते छोट्या कप्प्यामध्ये बसत नाही, तर अशा वेळेस तुम्ही त्या कप्प्याची साईजसुद्धा वाढवू शकता. म्हणजे ह्याचे जे छोटे छोटे आतमध्ये डिवायडर्स दिलेले आहेत त्याला खच दिलेला आहे आणि कोणत्याही खचमध्ये तुम्ही त्याला ॲडजस्ट करू शकता. म्हणजे एखादी ज्वेलरी लहान असेल तर अगदी छोट्याशा खचामध्ये सुद्धा तो आरामात जाऊन बसतो. ज्वेलरी थोडीशी मोठी असेल तर तुम्ही 2 बॉक्सेससुद्धा यूज करू शकता आणि त्याचबरोबर प्रत्येक ज्वेलरीच्या साईजप्रमाणे तुम्ही ह्या खचा जी आहेत हे ॲडजस्ट करू शकता. तर हा खूप चांगला एक मोठा ॲडव्हान्टेज आहे छोटे ज्वेलरी बॉक्स यूज करण्याचा, की ह्याच्यामध्ये साईजेस तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि खूप छान पद्धतीनं जे छोटे छोटे ज्वेलरीज असतात ते ह्याच्यामध्ये खूप छानपणे ऑर्गनाईज करू शकता. आणि अगदी हा डबा उघडला तर सगळं समोरच तुम्हाला दिसून जातं की तुमच्याकडं कुठे काय ठेवलेलं आहे, कोणती रिंग तुम्हाला घालायची आहे, कोणती नथ घालायची आहे, तर हे खूप छान पद्धतीनं समोरच दिसतं. त्यामुळे हे छोटे छोटे ज्वेलरीज असणं हे खूप फायद्याचं आहे. त्यामुळे असं जर तुम्ही यूज करत नसाल तर आय वूड रेकमेंड की तुम्ही नक्की अशी ऑर्गनायझरसुद्धा यूज करा. टिप नंबर 8, दररोजच्या वापरण्यात येणारी जी ज्वेलरी आहे त्याच्यासाठी एक सेपरेट ऑर्गनायझर यूज करा. मग ते छोटंही असलं तरीही चालेल. आता आपण बऱ्याचशा गोष्टी असतात जे रोज आपण यूज करत असतो, जसं की आपलं मंगळसूत्र म्हणा, आपण थोडीशी व्हरायटी पण यूज करतो, कधी हे कधी ते, किंवा छोटे छोटे रिंग्स असतात किंवा छोट्या छोट्या अंगठ्या असतात, तर हे आपण रोज वापरतो. ठीक आहे, आणि आता जर रोज आपण चेंज करत असो ज्वेलरी तर प्रत्येक वेळेस ती ज्वेलरी बॉक्स काढून मग त्यातनं काढून ज्वेलरी यूज करणं हे कधी कधी थोडंसं टाईम कन्झ्युमिंग होऊन जातं. पण अशा वेळेस जर तुम्ही एक सेपरेट ज्वेलरी बॉक्स रोजच्या वापरण्यासाठी जर वरतीच ॲक्सेसिबल तुमच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवला असाल तर खूप काम सोपं होऊन जातं. कारण रोज रोज तुम्हाला माझा ज्वेलरीचा बॉक्स काढा, मग त्यातून सिलेक्ट करा. त्यामुळं एक छोटासा ज्वेलरी बॉक्स जो आहे तो तुम्ही डेली वेअरसाठी सेपरेट ठेवू शकता. आता त्या ज्वेलरी बॉक्समध्ये जे पण तुम्हाला रोज तुम्ही वापरता, मग तुमचं मंगळसूत्र म्हणा किंवा रोजच्या अंगठ्या म्हणा, अगदी इवन तुमचे बॉबी क्लिप्स म्हणा किंवा छोटे छोटे क्लचर्स असतात जे तुम्ही रोज वापरता ते त्याच्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे ही तो रोज बॉक्स ॲक्सेस करणं हे खूप सोपं होऊन जातं आणि तुमचं कामसुद्धा हलकं होतं. टिप नंबर 9,
बँगल ऑर्गनायझरचा वापर करणे. आता आपण ज्वेलरी ऑर्गनाइज करण्यासाठी जसं ज्वेलरी बॉक्स यूज करतो तसंच बांगड्यांना ऑर्गनाइज करण्यासाठी सुद्धा बँगलचा बॉक्स वेगळा येतो. आता बऱ्याच वेळा आपल्या कपाटात सुद्धा असे 2 रॉड्स दिलेले असतात, त्याच्यामध्ये तुम्ही बांगड्या ठेवू शकता. पण ते 2 रॉड फक्त आपल्याला पुरेसं नसतं, कारण प्रत्येक स्त्रीकडं बांगड्यांचा कलेक्शन हा भरपूर मोठा असतो आणि त्याचबरोबर काचेचे बांगड्यासुद्धा आपण यूज करतो आणि काचेचे बांगड्या जर व्यवस्थित नाही ठेवलं तर ते फुटतात सुद्धा. त्यामुळे बांगड्यांना सुद्धा व्यवस्थित ठेवणं हे खूप गरजेचं आहे. अशा वेळेस तुम्ही खूप छान छान आणि खूप सुंदर सुंदर असे बँगल बॉक्स मिळतात. ठीक आहे, आता तुम्ही कोणत्याही नॉवेल्टीच्या दुकानात जरी गेला तरी तिथंही सुद्धा खूप इझिली मिळतं आणि ऑनलाईनसुद्धा भरपूर सारे डिझाईन्स अवेलेबल आहेत. आता माझ्याकडं हे 2 प्रकारचे बँगल ऑर्गनायझर्स मी यूज करत आहे, ज्याच्यामध्ये मी बांगड्या ठेवत असते व्यवस्थित. आणि आता ह्या बांगड्यांना जर तुम्ही व्यवस्थित ठेवलात तर बऱ्याच वेळासाठी ते टिकूनसुद्धा राहतात. काचेच्या बांगड्या तुमच्या तुटतसुद्धा नाहीत आणि प्लस त्याची पॉलिशसुद्धा खराब होत नाही. त्यामुळे जर तुम्ही बँगल बॉक्स यूज करत नसाल तर नक्कीच बँगल बॉक्ससुद्धा तुम्ही यूज करायला चालू करा. तर जर सेम माझ्यासारखं तुम्हाला बँगल बॉक्स हवा असेल तर त्याची ऑनलाईन लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा मागवू शकता. आणि आता लास्ट टिप, 10वी टिप मी तुम्हाला देत आहे की जेव्हा आपण ट्रॅव्हल करत असतो तर ट्रॅव्हल करताना सुद्धा तुम्ही ज्वेलरी ऑर्गनायझर स्वतःबरोबर घेऊन जाऊ शकता. त्यासाठी असा हा वेगळ्या प्रकारचा ज्वेलरी ऑर्गनायझर तुम्ही आजपर्यंत कुठंतरी बघितला असणारच आहे, पण हे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करत असता अशा वेळेस तुम्ही हे नक्की घेऊन जावा, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीनं ज्वेलरी ठेवू शकता. ह्यामध्ये 5 ते 6 आरामात कप्पे असतात, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गळ्यातले कानातले हे व्यवस्थित ठेवू शकता. आणि प्लस बांगड्यांसाठी सुद्धा इथं एक सेक्शन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीनं बांगड्यासुद्धा ठेवू शकता. त्यामुळे बाहेर कुठं जायचं असेल, बाहेर एखाद्या लग्न कार्यक्रमासाठी तुम्ही जात असाल किंवा कोणत्याही फंक्शनसाठी तुम्ही जात असाल जिथं आपल्याला ज्वेलरी लागणार आहे, तर ज्वेलरीसाठी वेगळं काही न घेता फक्त हा एक छोटासा ज्वेलरी बॉक्स हा जरी घेतला तर ज्वेलरी ठेवू शकता. खूप छान पद्धतीनं अगदी वेगवेगळे कप्पे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत, त्यामुळे सेग्रिगेट करून ठेवू शकता फंक्शनच्या हिशोबाने की मी हळदीला मी हे घालणार आहे, त्यानंतर मी लग्नासाठी हे घालणार आहे. तर असं वेगवेगळ्या कंपार्टमेंट्समध्ये तुम्ही छान पद्धतीनं ज्वेलरी सेव्ह करू शकता. त्यामुळे जर ट्रॅव्हल करत असाल तर अशा प्रकारचा ज्वेलरी ऑर्गनायझर नक्की तुम्ही स्वतःसाठी घेऊन जाऊ शकता. सो मैत्रिणींनो, हे होते माझे 10 टिप्स ज्वेलरी ऑर्गनाइज करण्यासाठी. आतापर्यंत जर तुम्ही ज्वेलरी कधीच ऑर्गनाइज केली नसेल तर नक्कीच ह्या व्हिडिओनंतर तुम्ही स्वतः तुमची ज्वेलरी ऑर्गनाइज करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल होता की नाही. आणि जर होता तर लाईक करायला अजिबात विसरू नका. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटची नावं आहेत ते मी क्विकली घेणार आहे. सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं. थँक्यू सो मच वंदना राजपूत, थँक्यू सो मच प्रीती पांडे, स्नेहल खवळे, थँक्यू सो मच रोहिणी फ्रॉम पुणे, शीतल बवेस्कर, किरण इंगळे, मनीषा, थँक्यू सो मच गौरी फ्रॉम रत्नागिरी, थँक्यू सो मच वैशाली फ्रॉम ठाणे अँड थँक्यू सो मच किरण. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघितला असाल, पहिल्यांदा जर मला बघितला असेल आणि तुम्हाला जर माझा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउट आउट देईन. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.